श्री नवनाथ चरित्र अध्याय 19 जालिंदरनाथ आणि राजा गोपीचंद भेट। राजा गोपीचंदाला पाहून कनिफनाथाने त्याला विचारले, जालिंदरनाथांना कोठे पुरून ठेवला आहेस ते मला सांग, मला ते ठिकाण दाखव। मग राजाने त्यांच्या एका शिष्याला त्या ठिकाणी नेले व ती जागा दाखविली। राजावाचे शिष्य परत येऊन त्यांनी कनिफनाथांना त्या जागेचा ठाव सांगितला। जालिंदरनाथांनी गुरुमाऊलीला कसे बाहेर काढावे असा प्रश्न राजाला विचारताच राजा म्हणाला, महाराज, आपण सर्वज्ञ समर्थ आहात, मी तुम्हाला शरण आलो आहे। आपणच माझे मातापिता, बंधू, गुरु, सर्वस्व आहात, मी आपला सेवक आहे, आपणच हे ठावावे। राजाची ही नम्र विनंती ऐकून कनिफनाथ म्हणतात, राजा, तुझ्या प्राणांचे रक्षण होण्यास मी तुला एक युक्ती सांगतो। सोने, रुपे, तांबे, पितळ व लोखंड ह्या धातूंचे तुझ्यासारखेच 5 पुतळे तयार करून आण। असे नाथांनी सांगताच राजाने आपले दूत गावात पाठवले आणि कुशल असे सोनार, कासार, तांबट, लोहार शोधून आणण्यास सांगितले। ते सर्व आल्यावर त्यांच्या हाती सर्व धातू देऊन आपल्यासारखे हुबेहूब पुतळे तयार करण्याची त्यांना आज्ञा दिली। सर्व कारागिरांनी आपल्या कलाकौशल्याने 5 पुतळे तयार केले आणि राजा गोपीचंदाकडे ते आणले। राजाने ते सर्व पुतळे जेथे जालिंदरनाथाला पुरलेले होते तेथे नेले। कनिफनाथही त्यांच्याबरोबर गेले आणि त्या खड्ड्याच्या काठावर नाथ बसले व राजाला म्हणाले, राजा, सोन्याचा पुतळा मधोमध ठेव आणि तू कुदळ घेऊन खोदायला सुरुवात कर। जेव्हा जालिंदर गुरु आतून तुला नाव विचारतील तेव्हा तुझे नाव सांगून तू चपळाईने त्या खाचे बाहेर ये। गोपीचंद राजाने कुदळ हाती घेतली। कनिफनाथांनी चिरंजीव प्रयोगाने सिद्ध करून भस्म मंत्रून राजाच्या कपाळी लावले। त्या ठिकाणी आता मैनावतीही आली होती। सुवर्ण पुतळा मध्यभागी होता, त्याचे मागे राहून राजाने घाव घातला, तोच आतून शब्द बाहेर आले, कोण घाव घालत आहे त्याचे नाव सांगा। तेव्हा राजा म्हणाला, मी गोपीचंदन रूप आहे, असे म्हणून राजा खाचेच्या बाहेर आला। गोपीचंदाचे नाव ऐकताच जालिंदरनाथांचा क्रोधाग्नी भडकला व त्या खाचेतून शब्द कानावर आले, गोपीचंद राजा असेल तर जळून भस्म होवो। अशी शापवाणी निघताच तो उभा असलेला सुवर्ण पुतळा जळून भस्म झाला आणि बाजूला उभे असलेले 4ही पुतळे पाठोपाठ त्या शापवाणीने भस्म झाले। जेव्हा कनिफनाथांच्या आज्ञेने राजाने परत खणण्यास सुरुवात केली तेव्हा परत जालिंदरने प्रश्न केला, अरे, अजूनही तू खणत आहेस? मग तू अजून जिवंत आहेस? तू आहेस तरी कोण? तुझ्याबरोबर दुसरे कोण बोलत आहे? जालिंदराच्या मनात आले, माझा क्रोध म्हणजे वडवा नल आहे। समग्र ब्रह्मांड जाळण्यास तो समर्थ असताना हा कोण गोपीचंद आणि तो वाचला कसा? असा विचार जालिंदरनाथ करू लागला। तोच कनिफनाथांनी त्याच्या प्रश्नाला हुंकार देत तो म्हणाला, गुरु महाराज, मी कनिफनाथ, तुमचा शिष्य। मला गोरक्षनाथ भेटला, त्याने मला तुमची अशी अवस्था झाल्याचे सांगितले, तेव्हा तुमचा शोध घेण्यास मी येथे आलो आहे। तुमचे चरणदर्शन घेण्यास मी आतुर झालो आहे, तुम्ही लवकर बाहेर या। हा खणत आहे तो गोपीचंद म्हणजे मैनावतीचा पुत्र आहे। त्या गोपीचंदाला स्वतः पाहण्यासाठी मी तळमळत आहे। माझ्या शापाने तो अजून जिवंत कसा? मला याचे मोठे आश्चर्य वाटते। ह्यावरून कनिफा, तू त्याला सहाय्यक होऊन रक्षित आहेस का? जालिंदरांचे हे बोल ऐकून कनिफ म्हणतो, माऊली, हा गोपीचंद तुम्हाला बाहेर काढण्यास ही खाच उकरत आहे। तेव्हा जालिंदरांनी राजाला अमरत्वाचा आशीर्वाद देऊन ती खाच उकरण्यास आज्ञा दिली। राजा मोठ्याने घाव घालून ती घट्ट झालेली माती उपसू लागला। तेव्हा आतून आवाज आला, थांब। जालिंदरने शक्रास्त्र जपून वज्रास्त्र काढून घेतले। तेव्हा दोन्ही बाजूची माती बाजूला झाली आणि जालिंदर आणि कनिफनाथ यांची नजरानजर झाली। कनिफनाथांचा कंठ दाटून आला, त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। गुरु महाराज बाहेर आले आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली। जालिंदरनाथ कनिफास म्हणाले, अरे, तुझ्यामुळे राजा गोपीचंद जिवंत राहिला, तू त्याला वाचवलेस। गोपीचंद राजाने जालिंदराच्या पायावर मस्तक ठेवले। मैनावतीनेही त्यांची क्षमा मागून चरणावर मस्तक ठेवले। कनिफनाथ म्हणाले, माऊली, 11 वर्षे तुझ्याविना मी अंधारात काढली। माझा हा अर्क गुरुनाथ अस्त पावला होता, मी अंधारात गुरुदर्शनास तडफडत होतो। असे म्हणून कनिफनाथ अश्रुपात करू लागला। तेव्हा त्याला हृदयाशी धरून त्याचे सांत्वन त्या गुरुमाऊलीने केले। मैनावतीचेही नयन भरून आले। तेव्हा जालिंदर म्हणाला, तुझ्या मुलाची काय इच्छा आहे ती मला सांगावी, त्याला काय मागावयाचे आहे ते मागावे, मी ते देतो। विशाल राजवैभव हवे की योगमार्ग, पूर्ण विचार करून सांग। त्यानंतर जालिंदरांनी त्याला अनेक प्रकारे उपदेश करून योगमार्ग हा राजवैभवापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे पटवून दिले। संपत्ती ही नाशवंत असून योगमार्गाने आपल्या जीवनाचे कसे सार्थक होते। विश्वामित्र हा वैभव सुखाचा त्याग करून योगमार्गाने गेला आणि स्वतःचे अस्तित्व कीर्तिरूपात टिकवून चिरंजीव झाला।
असे अनेक ऋषीमुनी या मार्गाने अवर झाले आहेत. हे सर्व ऐकून राजा गोपीचंदाने मनात विचार केला. हा जालिंदर योगी 11 वर्षे त्या खाचेत जिवंत राहिला. त्याच्या योगमार्गापुढे यम त्याला शरणागत आला असेल. हे राजवैभव खरोखर नाशवंत आहे. त्यांनी मला अमरत्व बहाल केले आहे. त्यांची महान योग्यता फार विलक्षण आहे. अशा गुरुकडून आपण अप्रतिम असे वैराग्य साध्य करून घ्यावे. हाच विचार योग्य आहे. असा मनाचा निर्धार करून त्याने जालिंदरांना सांगितले, महाराज, मला तुमच्यासारखे योगी व्हायचे आहे. हे राजाचे बोल ऐकून नाथांनी त्यांच्या हातावर त्याच्याकडून वचन घेतले आणि आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला. त्या महान गुरुचा स्पर्श होताच त्याचे अंग शहारले. जालिंदर नाथांनी त्याच्या कानात मंत्र सांगून नाथपंथ्य त्याचा शिष्य म्हणून स्वीकार केला. त्याच क्षणी त्याला विद्या ज्ञान प्राप्त झाले. त्यांच्या आज्ञेने राजा गोपीचंदाने वडाच्या झाडाचा चीक काढून स्वतःच्या जटांना लावला, कोपीन परिधान केले, कानात मुद्रा घातल्या, शैली कंथा अंगावर घेतली, शिंगे वाजवून कुबडी फावडी हातात घेतली, भस्माची झोळी खाखेत व भिक्षेची झोळी हातात घेतली आणि गुरुच्या आज्ञेची वाट पाहत उभा राहिला. जालिंदरने राजाला आशीर्वाद देऊन तपश्चर्येस जाण्यास सांगितले. त्यापूर्वी तू तुझ्या 1800 स्त्रियांकडे भिक्षा मागण्यास जा. भिक्षा मागताना शिंगी वाजवावी व माई भिक्षा घाल असे प्रत्येकीस म्हणावे. अशा रीतीने भिक्षेच्या निमित्ताने सर्व स्त्रियांची भेट घ्यावी आणि मग तपश्चर्येच्या मार्गाला निघून जावे, असा उपदेश गुरुनाथांनी राजाला केला. हा सर्व वृत्तांत गावात गेला. राजमंदिरी ही वार्ता जाताच शोक सिंधू उचंबळला. सर्वजण रडू लागले. त्याच्या बायकांनी दुःखाचा कहर केला. मैनावतीला त्या शिव्या देऊ लागल्या. या मातेनेच मुलाला हा मार्ग दाखवून आमचा घात केला. इतक्यात स्वतः राजाच बैरागी होऊन आला. माई भिक्षा वाढा हा त्याचा आवाज ऐकताच त्यांच्या दुःखास भरती आली. सर्वजणींनी त्याला गराडा घातला. त्या म्हणू लागल्या, महाराज, तुमच्याविन आता आम्हाला कोणाचा आश्रय आहे? आमचे पालनपोषण कोण करील? स्वामी, आपण येथे राहूनच योगमार्ग चालवा. आम्ही आपली सेवा करू. आपल्या मुखाकडे पाहून आम्ही आनंदाने दिवस काढू. त्यांच्या या केवल्याण्या शब्दांकडे राजाने दुर्लक्ष केले. तो राजाच्या जवळ येऊ लागल्या. तेव्हा त्यांना लांब राहण्यास राजाने सांगितले. इतक्यात मैनावती शिजलेले अन्न भिक्षा घेऊ लागली आणि म्हणाली, नाथा, ही भिक्षा घे. राजाने भिक्षा झोळीत घेतली आणि मातेच्या चरणावर मस्तक ठेवून आशीर्वाद घेतला. त्यानंतर राजा परत आपल्या गुरुकडे गेला. 3 दिवसपर्यंत राजाला जवळ ठेवून जालिंदरांनी त्याला उपदेशामृत पाजले. शेवटी राजाला बद्रिकाश्रमी जाऊन लोखंडाच्या कंटकावर अंगठा ठेवून 12 वर्षे तपश्चर्या करण्याची आज्ञा केली. राजा त्या गावातून निघाला. त्याला सोडण्यास जालिंदर आणि कनिफनाथ 2 कोसांपर्यंत त्याच्याबरोबर गेले. राजाच्या जाण्याने प्रजाजन दुःखी बनले. राजाला लोमावती या त्याच्या पट्टराणीपासून मुक्तचंद हा पुत्र होता. सर्व जनतेने त्याला राजाच्या गादीवर बसवले. जालिंदर नाथांनी स्वतः त्याला राज्याभिषेक केला. त्याच्या सेवक वर्गाला वस्त्रे अलंकार देऊन सन्मानित केले. त्यानंतर जालिंदर आणि कनिफनाथ 6 महिने त्या गावात राहिले. मुक्तचंदाने स्वतः राज्यकारभार सुरू केला. तेव्हा सर्वांना हाच गोपीचंद मानावा असा उपदेश करून ते दोघे नाथ तेथून गेले.